नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो पहा, 12 मार्च 2026 म्हणजेच कालच्या तारखेची एक महत्त्वाची अपडेट आपल्याला पाहायला भेटलेली आहे. वैद्यकीय शिक्षण व आयुष महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत म्हणजेच DMAR जे आहे त्यांच्या अंतर्गत एक नवीन अपडेट आलेली आहे 12 मार्चची. आज 13 मार्च आहे म्हणजे कालचीच आहे. तर पहा कशा संदर्भात आहे. पहा काय सांगितलं या ठिकाणी, संदर्भ या ठिकाणी जोडलेला आहे, ज्यामध्ये संचालनापत्र जे आहे स्पर्धा परीक्षा कागदपत्र पडताळणी संदर्भामध्ये या ठिकाणी हे माहिती असणार आहे. तर पहा ऑलरेडी जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे. तर या ठिकाणी परत काय सांगण्यात आले पहा, संचालनाच्या क्रमांक 1, 2 वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय, त्यानंतर व रुग्णालयातील गट क म्हणजे ग्रुप सी पदातील गुणवत्ताधारक उमेदवारांची कागदपत्र पडताळणी आयोजित करण्यात आली होती. ऑलरेडी यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात आलं होतं. कागदपत्र पडताळणीकरिता जे उमेदवार काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. आता या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची डेट झाली, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं, पण त्या ठिकाणी काही कारणास ते विद्यार्थी जे आहेत येऊ शकले नाहीत किंवा ॲब्सेंट राहिले वगैरे अशी काही कारणं असल्यामुळं अशा उमेदवारांना त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने समितीमार्फत एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आणि या समितीमार्फत त्यांना परत एकदा चान्स भेटलेला आहे. जर जे विद्यार्थी या ठिकाणी ॲब्सेंट होते किंवा मग जे कोणी दिलेलं नाही आहे तर त्यांनी या मेरिटनुसार पाहायचं आहे. तुमचा जर नंबर या ठिकाणी असेल तर नक्कीच तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. ठीक आहे, मेरिट पूर्ण खाली दिलेलं आहे, आपण ते पाहून घेणार आहे. स्पर्धा परीक्षा 2025च्या कागदपत्र पडताळणीकरता जे उमेदवार उपस्थित राहू शकले नाहीत अशा उमेदवाराकरता खालील ठिकाणी कागदपत्र पडताळणीची अंतिम संधी देण्यात येत आहे. ठीक आहे, या ठिकाणी यावेळेस तर नक्की जाण्याचा प्रयत्न करा जर तुमचं त्या ठिकाणी नंबर असेल, मेरिट नंबर असेल तर. यानंतर कागदपत्र पडताळणीस अनुपस्थित राहणाऱ्याच उमेदवारांचा कुठलाही दावा स्वीकारला जाणार नाही. उमेदवाराची कागदपत्र पडताळणीकरता स्वखर्चानं उपस्थित राहणं अनिवार्य आहे. कागदपत्र पडताळणी ठिकाण जे आहे पहा, या ठिकाणी ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर जे समूह रुग्णालय मुंबई येथील प्रशासकीय भवन 7वा मजला भायखळा मुंबई या ठिकाणी हे तुमचं जे आहे होणार आहे. आता याची तारीख कोणती असणार आहे ते पाहून घेऊ. ॲड्रेसचा स्क्रीनशॉट मारून घ्या. ॲड्रेस स्क्रीनशॉट महत्त्वाचं मित्रांनो. त्यानंतर पहा या ठिकाणी वेळापत्रक दिलेलं आहे. अशा प्रकारे आहे वेळापत्रक पहा. गुणवत्ता क्रमांक जे आहे 2 आणि 4. त्यानंतर वेळ ज्या ठिकाणी दिलेलं आहे पहा, हे जे आहे हे सर्व वेळ सकाळी 9:30 पासून ते संध्याकाळी 5:30 पर्यंत 23 तारखेला एवढे जे आहेत डेंटल टेक्निशियनपासून ते लायब्ररीपासून, ठीक आहे, लायब्ररी ते डेंटल टेक्निशियनपासून एवढे जे पोस्ट आहेत या सर्वांचे जे आहेत या ठिकाणी तुम्हाला होणार आहे. तर गुणवत्ता क्रमांक जे मेरिट नंबर जे आहे ते या नंबरला तुम्हाला जायचं आहे. लायब्ररीचे पहा 2 आणि 4 नंबर. त्यानंतर असिस्टंट लायब्ररीचे एवढे नंबर आहेत. हे म्हणजे या नंबर 56 मेरिट नंबरवा, त्यानंतर 116वा, त्यानंतर लायब्ररी असिस्टंटचे हे नंबर आहेत. तुम्ही काय करायचं, तुमचा नंबर यामध्ये आहे का पाहून घ्यायचं आहे. असेल तर तुम्हाला या ठिकाणी जाणं नक्कीच गरजेचं आहे. त्यानंतर डॉक्युमेंट लिस्ट जे कॅटलॉगर आहे त्यांचं पण आहे. सोमवार 23 तारखेला या ठिकाणी तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे सकाळी 9:30 ते संध्याकाळपर्यंत, ठीक आहे, 5 पर्यंत. तर पहा या ठिकाणी त्यानंतर या ठिकाणी नेक्स्ट आहे एक्सरे टेक्निशियनसाठी पण आहे, ज्यामध्ये एक्सरे टेक्निशियन, त्यानंतर एक्सरे असिस्टंट, इलेक्ट्रोकार्डिओग्राफी टेक्निशियन, डायटिशियन एवढे पोस्ट आहेत. यामध्ये आणखीन 1-2 पोस्ट आहेत पहा, ज्यामध्ये आहे फिजिओथेरपिस्ट आणि डेंटल टेक्निशियन आणि लॅबोरेटरी असिस्टंट आणि लॅबोरेटरी हे जे आहेत हे नेक्स्टमध्ये येतात, लक्षात असू द्या. लॅबवाले जे आहेत हे सर्व इथून जे आहेत डेंटल टेक्निशियनपर्यंत 23 तारखेला आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि 24 तारखे जे आहेत या ठिकाणी लॅब असिस्टंटपासून 24 तारखेचे आहेत. हे नंबर तुमचे पाहून घ्यायचे. तर मेरिट नंबर तुमचा हा आहे का, नंबर असेल तरच तुम्हाला या ठिकाणी जायचं आहे. ठीक आहे, 24 तारखेला तुम्ही सकाळी त्या ठिकाणी हजर असणं गरजेचं. त्यामध्ये लॅब टेक्निशियन, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सोशल सर्व्हिसचं पण या ठिकाणी आहे. त्यामध्ये समाजसेवा अधीक्षक जे आहे, फार्मसिस्टचे पण या ठिकाणी सर्वात जास्त जे नंबर आहेत ते फार्मसिस्टचेच या ठिकाणी दिसायला लागले. तर पाच जवळपास या ठिकाणी एवढे जरी अंदाजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 एक लाईनचे 10 जरी पकडले तर या ठिकाणी 10-12 लाईन आहेत. म्हणजे खूप सारे या ठिकाणी विद्यार्थी जवळपास यांचे निघणार आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14 जवळपास 150+ या ठिकाणी हे विद्यार्थी असू शकतात मित्रांनो. ठीक आहे, जे की 25 तारखेला फक्त फार्मसी या ठेवलेला आहे. आणखीन 1-2 पदं ठेवले आहेत, ज्यामध्ये समाजसेवा अधीक्षक एक आणि फार्मसी, कारण या ठिकाणी विद्यार्थी जास्त असल्यामुळे या दोघांचं एका दिवशी ठेवलेलं. बाकीचे जे आहेत वरचे पदं त्यांच्यामध्ये विद्यार्थी थोडेफार कमी आहेत ॲज कम्पेअर टू या 2 पोस्टसाठी. त्यासाठी या 2 पोस्टना
हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे, जे की 25 तारखेला. तारीख पाहून घ्या, 25/3/2026 सकाळी 9 वाजल्यापासून चालू होईल, संध्याकाळी 6पर्यंत, 5-6 पर्यंत. ठीक आहे, 3 दिवसामध्ये असणार आहे. 23, 24 आणि 25. ठीक आहे, 3 दिवसामध्ये या ठिकाणी होणार आहे. जर जे कोणी दिलेलं आहे आणि त्यांना माहिती नसेल तर ही माहिती त्यांना नक्की शेअर करा. खूप महत्त्वाची माहिती आहे, जेणेकरून त्यांना हे डिटेलमध्ये समजून जाईल. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही जी PDF आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी शेअर करतो. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये असेल, जाऊन जॉईन करून PDF घेऊ शकता. धन्यवाद मित्रांनो.